मागील प्रकरणामध्ये आपण बँक ही संकल्पना, बँकेची उत्क्रांती आणि भारतीय बँकिंग प्रणालीची उत्क्रांती तसेच भारतीय बँक व्यवसाय प्रणाली याविषयी अभ्यास केलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण व्यापारी बँकांची कार्य म्हणजेच फंक्शन्स ऑफ बँकिंग यामध्ये बँकेची प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे आणि दुय्यम कार्यामध्ये ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून कार्य, उपयुक्त सेवा कार्य, तृतीय पक्ष वित्तीय उत्पन्न कार्य, बिगर निधी आधारित पतपुरवठा सुविधा आणि सरकारी व्यवस्थापनामध्ये योगदान या स्वरूपाचे दुय्यम कार्य अभ्यासणार आहोत. आधुनिक काळात व्यापारी बँकांच्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले दिसून येतात. व्यापारी बँका या जगभरातील बँका या पुढील प्रकारे कार्य करताना दिसून येतात. व्यापारी बँकांची कार्य मुख्यतः दोन स्वरूपाची असतात: प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य. प्राथमिक कार्यामध्ये या बँका ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे या स्वरूपाचे कार्य करताना दिसून येतात. व्यापारी बँका प्राथमिक कार्यामध्ये लोकांच्या ठेवी आकर्षित करून त्यांना बचतीचे सवय लावण्याचं कार्य करतात. त्यांना त्या बदल्यात मोबदलाही देतात. लोकांच्या जमा झालेल्या ह्या ठेवी त्यांनी मागता क्षणी परत करण्याचं आश्वासनही बँका देत असतात. म्हणून बँकेच्या दृष्टीनं ह्या परत करण्याची ठेवी परत करण्याची जी क्षमता असते, पत असते, त्यावरती बँकेची विश्वासार्हता अवलंबून असते. मग प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे या कार्याचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. बँकांचे प्रमुख कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे. बँकांची स्थापना मुळात ठेवी गोळा करण्यासाठी झालेली असते. लोकांना बचतीची सवय लागावी, लोकांची असणारी बचत ठेव रूपाने जमा करण्याचं कार्य बँका करतात आणि लोकांच्या ह्या ठेवी स्वीकारलेल्या ठेवी सुरक्षित ठेवणं आणि लोकांना गरजेप्रमाणे परत करण्याचं कार्य बँका करतात. आणि ह्या स्वीकारलेल्या ठेवीवर त्यांना योग्य प्रकारचा मोबदला व्याज रूपाने देत असतात. व्यापारी बँका त्यांच्या बँक व्यवसायासाठी स्वतःचे भांडवलही या ठेवी रूपाने केलेल्या ठेवींच्या रूपाने गोळा करत असतात आणि बँकांकडून स्वीकारल्या जाणाऱ्या ह्या ज्या ठेवी आहेत या ठेवींचे प्रकार पुढील प्रमाणे सांगता येतील. व्यापारी बँकांच्या प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे हे प्रमुख कार्य असून त्यामध्ये खालील प्रकारच्या ठेवी स्वीकारल्या जातात. त्यामध्ये चालू ठेव खाते किंवा चालू ठेव, करंट अकाउंट किंवा करंट डिपॉझिट. चालू खात्यावर स्वीकारल्या जाणाऱ्या ठेवी या मोठे उद्योगपती, व्यापारी वर्ग, सरकारी खाती, सार्वजनिक संस्था इत्यादीसाठी उपयोगी असतात. ठेवींच्या या प्रकारामध्ये बँकेच्या कामकाजाच्या वेळेत खात्यावर केव्हाही, कधीही आणि वाटेल तितकी रक्कम वाटेल तितक्या वेळेस ठेवता येते आणि ती रक्कम व्यापारी वर्गाला किंवा व्यावसायिक वर्गाला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या वेळेत परत करता येते. म्हणून अशा ठेवीला चालू ठेव असं म्हटलं जातं. मग चालू ठेव खात्यामध्ये कोणत्याही वेळेला व्यापारी वर्ग पैसे काढू शकत असल्याने या ठेवी बँक गुंतवणूक म्हणून वापरू शकत नाहीत. म्हणून बऱ्याचदा बँका या ठेवीवर व्याज देत नाहीत. भारतातील काही बँका या ठेवीवर नाममात्र प्रमाणात व्याज देतात. त्यानंतर पुढची ठेव म्हणजे बचत ठेव खाते. मध्यमवर्गीय लोकांना बचतीची सवय लागावी आणि ही बचत एकत्र करून त्या बचतीचा उपयोग लहान ठेवी ठेवणाऱ्या मध्यम आणि कनिष्ठ वर्गातील लोकांना व्हावा या उद्देशानं मर्यादित उत्पन्न असणाऱ्या लोकांचं ठेव ही बचत खात्यात प्रामुख्याने जमा होते आणि या ठेवीचा उपयोग त्या व्यापारी वर्गाला, मध्यमवर्गीय वर्गाला
अडचणीच्या वेळेस करता येतो. व्यापारी बँका, पगारदार व्यक्ती, किरकोळ व्यापारी, लहान मोठे व्यावसायिक आणि स्थिर उत्पन्न गटात असणारे लोकांकडून या प्रकारच्या ठेवी स्वीकारत असते. या प्रकारच्या ठेव खात्यावरती चालू खात्याप्रमाणे व्याजदर जो आहे तर यावरती व्याज दिलं जातं. चालू खात्यावरती व्याज दिलं जात नाही, परंतु बचत ठेव खात्यावरती नाममात्र व्याज दिलं जातं. कारण या खात्यावरती पैसे टाकण्यासाठी कोणतीही बंधनं नाहीत. मात्र जर ग्राहकाला पैसे काढायचे असेल तर त्यासाठी आठवड्यातून 2 दिवस असेल किंवा वर्षातून ठराविक वेळेत जे आहेत त्यांना पैसे काढण्यासाठी बंधने असतात. परिणामी या ठेवीवर जमा होणाऱ्या ठेवी काढण्यासाठी बंधनं असल्याने या ठेवीचा पैसा बँका गुंतवणूक म्हणून वापरू शकतात. म्हणून बँका या ठेवीवरती 5 ते 7% व्याजदर देऊ शकतात. त्यानंतर व्यापारी बँकांच्या प्राथमिक कार्यामध्ये समावेश होतो तो कालावधी ठेवीचा. मग त्यामध्ये मुदत ठेवी किंवा त्याला आपण फिक्स डिपॉझिट असं म्हणतो. मग आता फिक्स डिपॉझिट असेल किंवा आवर्ती ठेव खाता असेल तर ह्या कालावधी ठेवी असतात, त्यांना टाइम डिपॉझिट म्हणतात. मग आवर्ती ठेव खाते जे आहेत तर या खात्याला पुनरावृत्ती ठेव खाते असेही म्हटलं जातं. मग आवर्ती ठेव खातं, बचत ठेव खातं आणि मुदत ठेव खातं यांचं स्वर्णमध्य साधणारं खातं आहे. या प्रकारामध्ये दरमहा किंवा विशिष्ट वेळेला ठराविक रक्कम ही जमा केली जाते आणि तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या खात्यादारास व्याजासह त्याची रक्कम परत केली जाते. म्हणजेच या खात्यामध्ये बचत ठेव खाते आणि मुदत ठेव खाते या दोन्ही खात्यांचे फायदे ग्राहकाला मिळत असतात. त्यानंतर खात्याचा पुढचा प्रकार म्हणजे मुदत ठेव खाते. मुदत ठेव खाते याचा अर्थ असा की विशिष्ट मुदतीसाठी ठेवलेल्या ठेवी. या खात्यावर ठेवलेल्या ठेवी ह्या विशिष्ट मुदतीसाठी ठेवल्या जातात. मग ती मुदत 30 दिवसापासून तर ती 5 वर्ष 7 वर्ष अशी असू शकते. जितकी जास्त मुदत असेल तितक्या मोठ्या प्रमाणात बँक या खातेदाराला व्याजदर देत असतात आणि या प्रकारच्या ठेव खात्यामध्ये ग्राहकाला मुदत संपल्याशिवाय त्याला त्याची रक्कम परत केली जात नाही. परंतु एखाद्या खातेदाराला जर रक्कम पाहिजे असेल तर या मुदत ठेव खात्याच्या पावतीवरती बँक ज्या आहेत त्या पावतीच्या तारणावरती त्या खातेदाराला कर्ज देऊ शकते. अशा प्रकारे बँकांच्या या पारंपरिक पद्धतीच्या 4 प्रकारचे ही कार्य आहेत. त्यानंतर आधुनिक बँका प्राथमिक कार्यामध्ये सध्या फ्लेक्झी डिपॉझिट या नवीन प्रकारची ठेव ठेवताना दिसून येतात. या प्रकारच्या ठेवीमध्ये बचत खाते आणि चालू खाते आणि मुदत खाते या तिन्ही प्रकारच्या खात्यांचा मेळ घातलेला दिसून येतो. नो फ्रिल अकाउंट किंवा फ्लेक्झी डिपॉझिट व्यापारी बँकांच्या प्राथमिक कार्यामध्ये नो फ्रिल अकाउंट आणि फ्लेक्झी डिपॉझिट या प्रकारच्या नवीन खात्यांचा समावेश केलेला दिसून येतो. नो फ्रिल अकाउंट म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट, शून्य शिल्लक खाते त्याला आपण म्हणू शकतो. या प्रकारची सुविधा बँका ज्या आहेत सध्या ग्राहकांना देत आहेत. प्रत्येक बँकेमध्ये नव्यानं खाते उघडताना त्यामध्ये किमान रक्कम भरावी लागते. मात्र सध्या भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक व्यक्तीनं बँकेमध्ये खातं उघडणं गरजेचं आहे. त्यामुळे नो फ्रिल अकाउंट जे आहेत या खात्याचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला दिसून येतो. बऱ्याचशा वेळेस काही लोकांकडे खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवणे जे आहे ते शक्य नसतं. अशा वेळेस नो फ्रिल अकाउंट जे आहे ते खातं उघडलं जातं. म्हणजे बँकामधील नो फ्रिल अकाउंट असल्यामुळे त्यांच्या व्यवहाराला त्यांना सुविधा मिळते, त्यांच्या व्यवहारात मर्यादा येत नाही.
मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार हे बँकेमार्फत होण्यासाठी या खात्याचा उपयोग केलेला आहे. म्हणजे लोकांना बँकिंगची सवय लागावी म्हणून नो फ्रिल अकाउंट जो आहे या प्रकारचे खाते उघडण्यासाठी बँक परवानगी देते. या खात्यामध्ये काहीही किमान रक्कम शिल्लक ठेवण्याचे बंधन ग्राहकावर नसते. मग साधारणपणे विद्यार्थी असेल, आर्थिकदृष्ट्या मागास ग्राहक असेल तर या लोकांना या खात्याचा चांगल्या प्रकारात फायदा होऊ शकतो. त्यानंतर पुढचा खाते प्रकार जो आहे तो आहे फ्लेक्झी डिपॉझिट. फ्लेक्झी डिपॉझिट किंवा ॲटोसॅप त्याला म्हणतात. मग फ्लेक्झी डिपॉझिट हे नवीन प्रकारचं खातं आहे. आधुनिक बँका या प्रकारचं खातं वापरताना दिसून येतात. या खात्यामध्ये मुदत ठेव खातं, बचत ठेव खातं आणि चालू खातं या तिन्ही खात्यांचे एकत्रित फायदे या खात्यावरती मिळतात. या खात्याला बचत किंवा चालू खात्यावरील रोखता आणि मुदत ठेव खात्यावरील लाभता या तत्वांचा फायदा मिळू शकतो. ठराविक रकमेपेक्षा अधिक रक्कम जर बचत खात्यात किंवा चालू खात्यात शिल्लक राहत असेल तर बँक आपोआपच 1 वर्ष मुदतीसाठी त्याची मुदत खात्यात त्याचं वर्गीकरण करते. त्याच्या ठेवीचं मुदत ठेव खात्यामध्ये वर्गीकरण झाल्यानंतर जर त्याच्या बचत खात्यावर एखादा धनादेशाचा आदर होण्यासाठी काही रक्कम जर कमी पडत असेल तर ती मुदत ठेव खात्यातून हजाराच्या पटीमध्ये त्याच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते. अशा प्रकारे त्या ग्राहकाला मुदत ठेव खात्याचेही फायदे मिळतात आणि बचत ठेव खात्याचेही फायदे मिळतात. अशा प्रकारचं हे खातं बँका ग्राहकांना पुरवत असते. व्यापारी बँकांच्या प्राथमिक कार्यामध्ये पुढील कार्य जे आहेत ते आहेत कर्ज देणे. व्यापारी बँका प्राथमिक कार्यामध्ये ठेवी जमा करत असतात आणि ह्या जमा केलेल्या ठेवी आपल्याजवळ तशाच ठेवत नाहीत. मग ह्या ठेवीच्या स्वरूपात एकत्रित झालेली रक्कम बँका गरजू लोकांना, व्यापाऱ्यांना योग्य तारणावर कर्ज देण्यासाठी वापरतात. बँकांनी जमा केलेल्या ठेवीवर व्याज दिलेलं असते. तसेच बँकेचे कार्य या व्याजावरती बँकेचे कार्य चालवण्यासाठी बँकेला नोकरांचा पगार, प्रशासनाचा खर्च आणि ह्या ठेवीवर दिलं जाणारं व्याज हे खर्च करावे लागतात. हे खर्च भागवण्यासाठी बँका जमा झालेल्या ठेवींपैकी काही ठेवी या कर्ज रूपाने लोकांना वाटतात आणि त्यातून येणाऱ्या व्याजावरती बँका हे त्यांचा दैनंदिन खर्च भागवत असतात. बँका ठेवीवर दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा बँकांचा कर्जावरती घेतल्या जाणाऱ्या व्याजाचा दर हा नेहमी जास्त ठेवतात. म्हणजे ठेवीवर दिले जाणारे व्याज आणि कर्जावर घेतले जाणारे व्याज यांच्यातील फरक म्हणजे बँकांचा नफा होय. आता बँकांच्या या प्राथमिक कार्यामध्ये कर्ज देणे किंवा अग्रिमे देणे यामध्ये समावेश होतो तो मुदतीचे कर्ज. मुदतीचे कर्ज म्हणजे ग्राहक विशिष्ट काळासाठी बँकेमध्ये रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून काही रक्कम स्वीकारत असतो. मग कर्जदाराला ही मंजूर केलेली रक्कम रोख स्वरूपात दिली जाते किंवा त्याच्या खात्यामध्ये बचत खातं किंवा चालू खातं त्यावर वर्ग केले जाते. मग कर्जदाराला निश्चित केलेल्या व्याजदराने त्या कर्जावर रकमेवर त्याला व्याज द्यावे लागते आणि ही कर्ज परत देत असताना बँक ही कर्जावर रक्कम मागेल तेव्हा परत केली जाईल अशी अट घालते. मग मुदत कर्जाद्वारे घेतलेली रक्कम कर्जदाराने बँकेत भरल्यानंतर ती रक्कम परत कर्जदाराला काढता येत नाही. परत रक्कम जर पाहिजे असेल तर त्यांना पुन्हा नव्यानं कर्ज काढावे लागते. मग अशा स्वरूपाची कर्जे ही 5 वर्ष 10 वर्ष या मुदतीची असू शकतात. त्यानंतर कर्जाचा पुढचा प्रकार जो आहे तो आहे अल्प मुदत कर्ज.
शॉर्ट टर्म लोन. काही व्यापारी आणि उद्योजक यांना अत्यंत अल्प कालावधीसाठी कर्जाची किंवा भांडवलाची गरज असते. मग अशा ग्राहकांसाठी अल्प मुदतीचा कर्जाचा पुरवठा केला जातो. ही मुदत साधारणपणे 7 दिवसापर्यंत असू शकते. म्हणजे 24 तास ते 7 दिवसापर्यंत ही मुदत असू शकते. म्हणूनच हिला नावाप्रमाणे अल्प मुदतीचे कर्ज असे म्हणतात. या प्रकारात दिलेले कर्ज बँकेने परत मागितले असता 24 तासाच्या आत परत करावयाचे असते. जर 7 दिवसाच्या आत कर्ज परत करावयाचे असेल तर त्यासाठी बँकेने नोटीस दिलेली असते. म्हणून या कर्जांना अल्प मुदतीचे कर्ज असे म्हणतात. आणि अल्प मुदतीचे कर्ज देत असतानाही बँका योग्य प्रकारचं तारण स्वीकारत असतात आणि दिलेली रक्कम ही अल्प काळात परत मिळत असल्याने बँका या कर्जावर नाममात्र दराने व्याज आकारतात. अशा प्रकारे मुदतीच्या कर्जामध्ये मुदत कर्ज आणि अल्प मुदत कर्ज यांचा समावेश होतो. त्यानंतर कर्ज देणे या प्रकारामध्ये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे अधिकर्ष सवलत म्हणजे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी हा कर्ज प्रकार बँकेचे जे ठेवीदार असतात त्यांनाच उपलब्ध असतो. अधिकर्ष सवलत म्हणजे ठेवीदारास त्याच्या चालू खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देण्याची सवलत बँका ग्राहकास देत असतात. मग ही जास्तीची रक्कम म्हणजे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. विशिष्ट मर्यादापर्यंत अधिकर्ष सवलत बँका ग्राहकांना देत असतात. अधिकर्ष सवलत मान्य केली तर बँका त्या मर्यादापर्यंत तो ग्राहक त्या खात्यातून पैसे काढू शकतो आणि ही सवलतीची रक्कम किंवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची रक्कम ग्राहकाजवळ त्याच्या खात्यामध्ये जमा होते. आणि जर त्या खात्याने अधिकर्ष सवलत मंजूर झाल्यानंतर त्याने त्यातली ठराविकच रक्कम वापरली तर त्याला त्याच्या तेवढ्याच रकमेवरती व्याजदर द्यावा लागतो. अधिकर्ष सवलत मंजूर झालेल्या पूर्ण रकमेवर बँक व्याजदर आकारत नाही. ग्राहकाने जेवढी रक्कम वापरलेली असेल तेवढ्याच रकमेवरती त्याला व्याजदर द्यावे लागते. उदाहरणार्थ एखाद्या व्यापाऱ्याच्या खात्यामध्ये 50,000 रुपये शिल्लक आहेत आणि त्याला बँकेने 1 लाखाची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली. म्हणजे त्याच्या अकाउंटमध्ये बँकेने 1,50,000 रुपये जमा केले आणि त्यातील मात्र त्या व्यापाऱ्याने 75,000 वापरले. म्हणजे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचे त्या ग्राहकाने 25,000 रुपये वापरलेले आहेत तर बँक त्याच्याकडून फक्त 25,000 रुपयावरतीच व्याजदर आकारेल. अशा प्रकारे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी बँक ग्राहकांना देत असते. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कार्य म्हणजे कॅश क्रेडिट फॅसिलिटी. ग्राहकाची आर्थिक गरज भागवण्यासाठी एका ठराविक रकमेपर्यंत रोख रक्कम कर्जाऊ देणे म्हणजे रोख कर्जाची गरज होय किंवा रोख कर्ज सवलत होय. मग ही कॅश क्रेडिट ही संकल्पना जी आहे ती सध्याच्या आधुनिक बँक व्यवसायामध्ये आलेली दिसून येते. या प्रकारामध्ये बँका ग्राहकाला रोख स्वरूपात कर्ज देत असतात. मग हे रोख स्वरूपातील कर्ज बँक त्या ग्राहकाच्या खात्यामध्ये वर्ग करत असतात आणि बँक ती रक्कम काढण्यासाठी त्या ग्राहकाला धनादेश पुस्तिका देत असतात आणि धनादेशाद्वारे गरजेनुसार तो ग्राहक ती रक्कम काढू शकतो. अशा प्रकारे व्यापारी बँकांच्या प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे या कार्यांचा समावेश होतो. व्यापारी बँका ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे या प्राथमिक कार्याव्यतिरिक्त काही इतर कार्य करतानाही दिसून येतात. या कार्यांना पूरक कार्य किंवा दुय्यम कार्य असेही म्हणतात. बँकांकडून केले जाणाऱ्या दुय्यम कार्यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केलेले असते. ग्राहकांचा प्रतिनिधी किंवा हस्तक म्हणून कार्य. या स्वरूपाच्या कार्यांमध्ये कंपन्यांचे भाग आणि शेअर्स किंवा कर्ज रोखे यांची खरेदी विक्री करण्याचे कार्य
बँकेकडून केले जातं. कंपन्यांच्या वतीने बँकांची नेमणूक करून बँका त्या कंपन्यांचे शेअर्स, त्यांचे कर्ज रोखे यांची खरेदी विक्री करण्याचे कार्य करतात. परंतु या विविध व्यवहारांशी बँकेचा नेहमीच संबंध असल्याने अशा व्यवहारांची बँकेला पुरेशी माहिती असते. म्हणून या माहितीचा फायदा बँका खातेदाराला करून देण्यासाठी या व्यवहारांच्या बदल्यात बँकांकडून खातेदाराला काही रक्कम आकारली जाते. म्हणजेच बँका कंपन्यांचा आणि व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या शेअरची आणि कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करून देण्याचा व्यवसाय करतात. त्याच पद्धतीनं बँका पुढे ग्राहकांचा विश्वस्त म्हणूनही कार्य करतात. ग्राहकांचा विश्वस्त म्हणून कार्य करत असताना बँका आपल्या मालमत्तेसाठी बँकांची नेमणूक करतात. म्हणजे ग्राहक आपल्या मालमत्तेची विश्वस्त म्हणून बँकांची नेमणूक करतात. या प्रकारची पद्धती ही बऱ्याच देशांमध्ये प्रचलित आहेत. बँकेला विश्वस्त म्हणून नेमण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे आपल्या पश्चात आपल्या वारसदाराची मालमत्तेबाबत गैरव्यवस्था होऊ नये. आपल्या मृत्यूनंतर जवळचे नातेवाईक, आप्त, स्वकीय यांनी अज्ञात पाल्याची फसवणूक करू नये म्हणून बँकांना विश्वस्त म्हणून नेमण्याची प्रथा पडलेली दिसून येते. बँका आपल्या संबंधित अज्ञात पालकाला तो सज्ञान झाल्यानंतर त्याची मालमत्ता त्याच्याकडे सुपूर्द करते. म्हणजेच बँका ग्राहकांचा विश्वस्त म्हणून कार्य करतात. त्यानंतर ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून पुढचं कार्य म्हणजे पैसे पाठवण्याची पद्धत. बँका ग्राहकांच्या वतीने आधुनिक काळामध्ये एकमेकाला पैसे पाठवण्याची सुविधा निर्माण करून देत असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्कम पाठवण्यासाठी बँका अत्यंत कमी खर्चामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देतात. खातेदार आणि ठेवीदारांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा सध्याच्या आधुनिक बँका इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर या सुविधांमार्फत ग्राहकांचे पैसे हे दुसऱ्या ग्राहकांना, दुसऱ्या व्यापारी वर्गाला पाठवण्याची सुविधा पुरवतात. तसेच त्यामध्ये मेल ट्रान्सफर, टेलिग्राफिक ट्रान्सफर यासारख्या माध्यमातून सुद्धा बँका पैसे पाठवत असतात. त्यानंतर विश्वस्त म्हणून, प्रतिनिधी म्हणून किंवा हस्तक म्हणून पुढचं कार्य म्हणजे ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून. म्हणजे ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना बँका जी लोकांची नियमित देणी आहेत ती देण्यासाठी बँका ज्या आहेत मध्यस्थाची भूमिका करतात. बँका प्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना ग्राहकाच्या खात्यातील रक्कम त्यांचे दैनंदिन खर्च भागविण्यासाठी, म्हणजेच टेलिफोन बिल असेल, मालमत्ता कर असेल, इतर हप्ते असतील तर ते हप्ते त्यांच्या खात्यातून परस्पर वर्ग करण्याचंही कार्य बँका करत असतात. अशा प्रकारे बँका काही गुंतागुंतींच्या व्यवहारामध्येही मध्यस्थी करत असतात आणि या सर्व कार्याबद्दल बँका त्या ग्राहकांकडून विशिष्ट मोबदला आकारत असतात. अशा प्रकारे बँकांचे हे एजन्सी फंक्शन्स किंवा ग्राहकांचा प्रतिनिधी किंवा हस्तक म्हणून कार्य सांगता येते. यानंतर बँका खातेदारांसाठी उपयुक्त सेवा कार्य करतात. खातेदारांकडे असणारे मौल्यवान वस्तू, मौल्यवान दागिने, सोने चांदी, इतर महत्त्वाचे दस्तऐवज ठेवण्यासाठी, सांभाळ करण्यासाठी बँका लॉकरची सुविधा उपलब्ध करून देतात. आणि बँका हे सुरक्षित लॉकर्स ग्राहकांच्या या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी पुरवतात आणि त्या लॉकरच्या सेवेबद्दल त्यांच्याकडून
त्या लॉकरच्या आकारावर आधारित मोबदला जो आहे तो प्राप्त करत असतात. लॉकरची सुविधा देत असताना त्यावरती बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये तो ग्राहक कधीही त्या लॉकरमधून असणारे मौल्यवान दागदागिने किंवा त्यांनी ठेवलेले जे दस्तऐवज आहे तो कधीही काढू शकतो. मग या सुविधेबद्दल लॉकरच्या जागेनुसार भाडं आकारण्याचं काम बँका करत असतात. त्यानंतर उपयुक्त सेवा कार्यामध्ये समावेश होतो तो म्हणजे प्रवासी धनादेश. प्रवासी धनादेश म्हणजेच प्रवासामध्ये नेहमी प्रवास करत असताना स्वतःजवळ मोठी रक्कम बाळगणे हे नेहमी धोक्याचं असतं. मग हा धोका कमी करण्यासाठी बँका प्रवासी धनादेश ही सुविधा पुरवतात. प्रवासी धनादेश हे नियमित धनादेशापेक्षा वेगवेगळे असतात. हे धनादेश वेगवेगळ्या रकमेचे असतात. प्रवासी धनादेश हे एका बँकेने आपल्या दुसऱ्या शाखेवर किंवा दुसऱ्या बँकेवर काढलेले असतात. हे धनादेश विकत घेत असताना बँक आपल्या ग्राहकाला एक परिचय पत्र देत असते. त्या परिचय पत्रावरती त्याच्या नमुन्या सह्या घेत असते आणि ती नमुना सही तो ग्राहक ज्या ठिकाणी प्रवासी धनादेश घेऊन जाणार आहे त्या धनादेशावर ती सही करतो. त्यानंतर त्याला त्या ठिकाणी पैसे उपलब्ध होत असतात. म्हणजे प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात रक्कम जवळ बाळगण्यापेक्षा ज्या ठिकाणी ग्राहक प्रवास करणार आहेत त्या ठिकाणी त्याला ती रक्कम उपलब्ध होते. म्हणजे प्रवासामध्ये त्याला धोका निर्माण होत नाही. त्यानंतर उपयुक्त सेवा कार्यामध्ये समावेश होतो ते म्हणजे हमीपत्र देणे. हमीपत्र देणं म्हणजे दोन अनोळखी व्यक्तीमध्ये किंवा दोन भिन्न देशांमध्ये जे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात त्या व्यवहारांमध्ये येणारे येणे आणि देणे मिटवण्यासाठी बँका ज्या आहेत त्या व्यापाऱ्यांना किंवा त्या ग्राहकांना हमी देत असतात. प्रत्यक्षात बँका या ठिकाणी पैसा न पुरवता त्या व्यापाऱ्यांमध्ये मध्यस्थी करण्याचं काम करत असतात. मग हे मध्यस्थाची भूमिका बजावत असताना बँक आपल्या ग्राहकाच्या खात्यातील शिल्लक रक्कम आणि त्याने दिलेले तारण या आधारित रकमेवरतीच हमी देत असते. म्हणजे दोन व्यवहारामध्ये असणारे रक्कम आणि ग्राहकाच्या खात्यात असणारी रक्कम विथ त्याचं तारण यांचा विचार करून बँक जी आहे ती हमीपत्र देत असते. हमीपत्रातील रक्कम ग्राहकाने देण्यास नकार दिला तर तेवढी रक्कम भरून देण्याची जबाबदारी किंवा हमी बँकेने घेतलेली असते. मग हमीपत्राच्या कार्यामुळे व्यवहारामध्ये सुलभता निर्माण होत असते. अशा प्रकारे हमीपत्र देणं हेही एक उपयुक्त सेवा कार्य आहे. त्यानंतर बँका पुढचं कार्य करते ते म्हणजे परकीय चलन व्यवहार करणे. जागतिकीकरणाच्या परिस्थितीमध्ये बाजारपेठेच्या कक्षा या मोठ्या प्रमाणावर रुंदावलेल्या आहेत. सर्व जग हे एक मोठी बाजारपेठ झालेली आहे. त्यामुळे परकीय व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. मग परकीय व्यवहारामध्ये दोन भिन्न देशांमध्ये व्यवहार होताना दिसतात. मग या दोन देशांमध्ये व्यवहार होत असताना त्यांचे वेगवेगळे चलन असतात. मग चलनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा व्यवहारांसाठी अधिकृतपणे चलन अदलाबदल करावे लागते आणि बऱ्याचशा मोठ्या बँका परकीय चलन जे आहे ते आपल्याजवळ बाळगत असतात आणि ज्या व्यापाऱ्यांना या चलनाची गरज असेल त्यांना चलनाची अदलाबदल करून देण्याचं कार्य या बँका करत असतात. तसेच याखेरीज परकीय हुंड्या स्वीकारून त्या हुंड्या वटविण्याचं कार्य सुद्धा बँका करत असतात. मात्र या संपूर्ण व्यवहारामध्ये बँकेला ठराविक दराने कमिशन प्राप्त होत असते. त्यानंतर उपयुक्त सेवा कार्यामध्ये भाग विमेकरी म्हणून कार्य करणे हेही एक कार्य बँका करत असतात. बँका कंपन्याच्या वतीनं बँकर्स म्हणून कार्य करत असतात. बँका कंपन्यांच्या वतीनं समभागांची किंवा कर्जरोख्यांची विक्री करतात. त्यावेळी बँकेला कंपन्या भाग विमेकरी म्हणून नेमत असतात. मग भाग विमेकरी म्हणून काम स्वीकारल्यानंतर
किमान भागभांडवलाची रक्कम विकून देण्याचं कार्य बँकांचं असतं आणि त्या बदल्यात बँका मोबदला घेत असतात. म्हणजे बँका किमान अभिदानाची रक्कम जमा करून देण्याची हमी त्या कंपन्यांना किंवा त्या ग्राहकांना देण्याचं कार्य बँका करत असतात. त्यानंतर उपयुक्त सेवा कार्य म्हणजे बाजार संशोधन व आकडेवारी गोळा करणे. व्यापारी बँका आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी विविध उत्पादने आणि उत्पादनासाठी असणारा मागणी पुरवठा, किमती इत्यादी बाबत आकडेवारी जमा करत असते. आणि बँकेच्या ग्राहकांना एखादे नवीन उत्पादन घ्यावयाचे असेल किंवा जुन्या उत्पादनात काही बदल करायचे असेल तर अशा वेळेस ती आकडेवारी त्यास उपयोगी ठरते आणि ती आकडेवारी पुरवण्याचं कार्य बँका करत असतात. त्यानंतर पुढची युटिलिटी सर्व्हिस म्हणजे सेवानिवृत्ती वेतन देणे. अनेक बँका किंवा खाजगी संस्था ह्या सेवानिवृत्ती योजना त्यांना लागू असते. ह्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन देय होत असताना अलीकडच्या काळात ह्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी त्यांना वेतन सुलभपणे मिळावे यासाठी बँका ही सुविधा निर्माण करून देतात. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला वेतन अदा करणाऱ्या कार्यालयाला कळवावे लागते की त्यासाठी कोणती बँक सोयीस्कर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गव्हर्नमेंट ट्रेझरीकडे कळवते आणि गव्हर्नमेंट ट्रेझरी शाखा विविध बँक शाखांनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची यादी करून त्यांना सादर करत असते. म्हणजे गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना बँका ट्रेझरीकडून आलेल्या माहितीवरती त्यांना वेतन देत असतात आणि खाजगी कर्मचाऱ्यांना खाजगी कार्यालयाने कळवलेल्या माहितीवरती त्यांना वेतन अदा केलं जातं. अशा प्रकारे सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन अदा करण्याचं कार्यही बँका करत असतात. तर अशा प्रकारे बँका परकीय चलन व्यवहारामध्येही बँका लोकांना सहकार्य करत असतात. परकीय चलन व्यवहारामध्ये परकीय चलन जे आहेत ते अदलाबदल करून देण्याचं कार्यही करत असतात. अशा प्रकारे व्यापारी बँकांच्या दुय्यम कार्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपाचे कार्य आणि उपयुक्त स्वरूपाचे कार्य, उपयुक्त सेवा कार्य यांचा समावेश होत असतो. व्यापारी बँका दुय्यम कार्यामध्ये तृतीय पक्ष वित्तीय उत्पादनाची कार्य आणि बिगर निधी आधारित पतसुविधा या स्वरूपाचे कार्यही करतात. तृतीय पक्ष वित्तीय उत्पादनाच्या कार्यामध्ये म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स यामध्ये प्रतिनिधी म्हणून ही कार्य करत असतात. भारतीय चलन बाजारामध्ये या अस्तित्वात असणाऱ्या वित्तीय संस्थांमध्ये म्युच्युअल फंड्स, महामंडळे, विमा कंपन्या, गुंतवणूक कंपन्या इत्यादी ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी बाजारात आणलेले उत्पादने विकण्याचे कार्यसुद्धा व्यापारी बँका करत असतात. म्हणजे व्यापारी बँका भारतीय चलन बाजारातील वित्तीय पुरवठा जो आहे तो वाढवण्यासाठी, अर्थव्यवस्थेला गती मिळवण्यासाठी सुद्धा सहकार्य करत असतात. त्यानंतर तृतीय पक्ष वित्तीय उत्पादनाच्या कार्यामध्ये बँका डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड देण्याचेही कार्य करत असतात. अलीकडच्या काळात कॅशलेस व्यवहारांना मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यासाठी सरकारही मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहेत. त्यानुसार बाजारामध्ये अनेक प्रकारचे क्रेडिट कार्ड्स आणि डेबिट कार्ड्स उपलब्ध झालेले आहेत. उदाहरणार्थ व्हिसा कार्ड, मास्टर कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस, रुपे कार्ड यासारखे अनेक क्रेडिट कार्ड्स ज्या आहेत काढणाऱ्या कंपन्या ह्या वेगवेगळ्या आहेत. मात्र बँका आपल्या ग्राहकाची पत विचारात घेऊन या स्वरूपाचे क्रेडिट कार्ड देत असतात. त्या संस्थांना ग्राहकाच्या देण्याची म्हणजे ग्राहकाने घेतलेल्या वापरलेल्या रकमेची ती परत करण्याची हमी जी आहे ती बँक घेत असते. त्या बदल्यात बँका ग्राहकाकडून विशिष्ट दराने मोबदलाही वसूल करत असतात. म्हणून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या व्यवहारांमुळे रोखीचे व्यवहार जे आहेत ते आपोआपच कमी झालेले आहेत. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासालाही गती मिळालेली आहे.
त्यानंतर पुढील कार्य म्हणजे बिगर निधी आधारित कार्य. बऱ्याचदा बँका विविध प्रकारच्या व्यवहारांसाठी रोख पैशाऐवजी हमीच देत असतात. अशा व्यवहारांमध्ये बँका ग्राहकांना निधी पुरवठा करत नाहीत, तर विशिष्ट रकमेची विशिष्ट निधीची हमी देत असतात. या हमीमुळे अनेक प्रकारचे मोठे व्यवहार पूर्ण होण्यास मदत होत असते. या व्यवहारांना बिगर निधी आधारित पतसुविधा असे म्हणतात. बँका पत हमीपत्र जे आहेत तेही या व्यवहारांमध्ये देत असतात. सरकारच्या विविध योजनांमार्फत वित्तीय संस्थांकडून बँकांना आणि ग्राहकांना निधी मिळत असतो. मग या प्रकारचा निधी मिळवण्यासाठी बँका त्या ग्राहकांना पत हमीपत्र देत असतात. बँकामधील व्यवहार लक्षात घेऊन ग्राहकाला लेटर ऑफ क्रेडिट देण्याचं कार्य बँका करत असतात. त्यामुळे बँक कोणत्याही प्रकारचं निधीचं वितरण न करता दिलेल्या हमीबद्दल बँक ग्राहकांकडून विशिष्ट शुल्क आकारत असतात. त्यानंतर बँक हमी आणि स्थगित देयता. व्यावसायिकांना मोठ्या किमतीचा माल किंवा यंत्रसामग्री देशातल्या देशात करावी लागत असते. तसेच परकीय देशामधूनही आयात करावी लागते. परंतु सदर मालाची किंवा मशिनरीची किंमत संबंधित विक्रेत्याला माल किंवा मशिनरी मिळाल्याबरोबर लगेचच देता येऊ शकत नाही. मग या व्यवहारामध्ये संबंधित विक्रेता आणि निर्यातदार विक्री केलेल्या मालाची थकबाकी निर्माण होऊ नये म्हणून संबंधित खातेदाराकडून बँकेकडून संबंधित मालाची रक्कम देण्याची किंवा हप्त्याने रक्कम देण्याची हमीपत्र लिहून घेत असतो. म्हणजे या हमीपत्रामुळे त्या व्यवहारामध्ये सुकरता निर्माण होते. अशा प्रकारे बँक बिगर नीती आधारित पतसुविधा कार्य पुरवत असते. त्यानंतर दुय्यम कार्यामध्ये शेवटचा प्रकार म्हणजे सरकारी व्यवसायामध्ये योगदान. यामध्ये बँका सुरुवातीच्या काळात फक्त भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियालाच GST गोळा करण्याचं किंवा सरकारचे विविध कर गोळा करण्याचे अधिकार होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये भारतातील सर्वच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना हे अनेक प्रकारचे कर रकमा गोळा करण्याचे अधिकार बँकांना दिलेले दिसून येतात. मग त्यामध्ये उत्पन्न कर असेल, कस्टम ड्युटी असेल, मालमत्ता कर असेल, या सर्व प्रकारचे कर जे आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेमधील सरकारच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम बँका करत असतात. त्याच पद्धतीने ग्राहकांना अनेक प्रकारचे व्यवहार करावे लागतात. या व्यवहारामध्ये नोंद करत असताना त्यांना काही नोंदणी फी भरावी लागते आणि ती नोंदणी फी भरल्याशिवाय त्यांचा व्यवहार कायदेशीर ठरत नाही. मग हे सरकारने ठरवलेले हे नोंदणी शुल्क आकारण्याचं काम सुद्धा बँका करत असतात. म्हणजे नोंदणी शुल्क गोळा करणे हेही सरकारचं काम बँका करत असतात. त्याच पद्धतीने बँका केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि कस्टम मंडळाने उत्पादन शुल्क गोळा करण्यासाठी सुद्धा काही बँकांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे हे शुल्क इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जमा करण्याचे अनिवार्य केलेले आहेत. आणि शेवटी या सरकारी व्यवसायामध्ये सरकारी रोखे किंवा कर्ज रोखे विक्री करण्याचं कार्यसुद्धा बँका करत असतात आणि सरकारला कर्ज उभारण्याची हमी सुद्धा बँका घेत असतात. सरकार किंवा अनेक सरकारी संस्थांना, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांना कर्ज उभारण्याची गरज असते. सरकारला या संस्थांना विशिष्ट योजना राबवण्यासाठी कर्जाची गरज असते. तेवढी रक्कम उभारली जाईल की नाही एवढी शाश्वती नसते. म्हणून संबंधित योजना राबवण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून अशा वेळेस बँका सरकारी कर्ज उभारण्याची हमी घेत असतात. याचाच अर्थ बँका ज्या आहेत या सर्व प्रकारचे कार्य, सरकारी कार्य पूर्ण करण्याचे सेवासुद्धा ग्राहकांना आणि सरकारला पुरवत असतात. अशा प्रकारे बँकांच्या कार्यामध्ये आपण प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य यांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. व्यापारी बँकांच्या कार्यामध्ये आत्तापर्यंत आपण प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य
या प्रकारची कार्य यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे या कार्यांचा अभ्यास केला. त्याच पद्धतीनं दुय्यम कार्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपाचे कार्य, सेवा स्वरूपाचे कार्य, तृतीय पक्ष म्हणून कार्य, बिगर निधी पतपुरवठा कार्य आणि सरकारी व्यवसायामध्ये योगदान या स्वरूपाच्या कार्यांचा सविस्तर विचार केलेला आहे. यानंतर आपण पुढील प्रकरणामध्ये पैसे पाठवण्याच्या पद्धती म्हणजेच मेथड्स ऑफ कॅश रेमिटन्स यामध्ये पैसे पाठवण्याच्या पारंपरिक पद्धती आणि पैसे पाठवण्याच्या आधुनिक पद्धती यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.